नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. आपण आपल्या चॅनलवर नेहमी टेक्निकल रिलेटेड म्हणजे ITI, पॉलिटेक्निक किंवा मग आपलं BE और BTech बेसवर जे रिक्रुटमेंट असतात किंवा एनी ग्रॅज्युएट्स बेसवर जे रिक्रुटमेंट असतात, सेंट्रल आणि स्टेट लेवलचे, यावर आपण माहिती देत असतो. किंवा मग जे वरच्यावर माहिती त्याबद्दल आपलं जे पोस्ट असतात त्याबद्दल माहिती देत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे रेल्वेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची जी जॉब आहे, अतिशय चांगला जॉब आहे. त्याच्यामध्ये सध्या एक ऑफिशियल नोटिफिकेशन दिलेलं आहे रेल्वे गव्हर्नमेंटनी. 8/6चं ते ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांची वॅकन्सी पुढच्या काही पिरियडमध्ये येण्याची शक्यता आहे, पुढच्या 2-3 महिन्यामध्ये किंवा या इयर एंडच्या आधी 2022मध्ये. कारण की याआधी 2018मध्ये बल्कमध्ये वॅकन्सीज आल्या होत्या. त्याच्यामध्ये असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, JE, सिनियर सेक्शन इंजिनियर किंवा नॉन टेकच्या ज्या पोस्ट असतात, जसं असिस्टंट, जे का आपल्या बाकीचे पोस्ट आहे ASM आपण ज्याला म्हणतो, स्टेशन मास्टर वगैरे, आणि बाकी पण पोस्ट येतात नॉन टेक्निकलच्या वगैरे. तर त्याच्यामध्ये ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट किंवा ऑब्लिक टेक्निशियन, ठीक आहे. तर याचं जे पोस्ट असते, म्हणजे ही जी असिस्टंट लोको पायलटची पोस्ट असते ती म्हणजे रेल्वेचा तुमचं आपण जे म्हणतो बसचा ड्रायव्हर असते तसं रेल्वेचा ड्रायव्हर असते, ठीक आहे. त्याचा असिस्टंट म्हणून तुम्हाला आधी काम करावं लागते. मग तुमची पोस्ट वाढली, तुम्ही सिनियर झाले, तर मग तुम्हाला डायरेक्ट तुम्ही एक रेल्वेचे ड्रायव्हर म्हणून काम करू शकता. त्याच्यामध्ये सॅलरीची स्केल चांगली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, अलाउन्सेस भरपूर आहे. कारण आणि याच्यामध्ये OTचे चान्सेस जास्त राहतात, म्हणजे ओव्हरटाईमचे चान्सेस जास्त राहतात. त्यामुळे तुम्हाला तुमचं जे पॅकेज आहे ते खूप जास्त वाढवू शकतं, ठीक आहे. साधारण तुम्हाला जी काही माहिती आहे, जसं एज लिमिट आहे, क्वालिफिकेशन आहे, त्यानंतर सॅलरी स्केल आहे, नंतर एक्झाम पॅटर्न आहे किंवा जे काही आहे, तर त्याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ALPबद्दल माहिती देणार आहे, म्हणजे असिस्टंट लोको पायलटबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की ज्या काही तुमच्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेसबद्दल आपण माहिती घेऊ, जेणेकरून तुम्हाला पुढे जर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये जर वॅकन्सी आली तर तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. कारण की अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे ALPच्या, म्हणजे असिस्टंट लोको पायलटच्या. फक्त ALPबद्दल बोलतो आहे. साधारण 35,000 ते 40,000 मिनिमम वॅकन्सीज येणार आहे, मिनिमम. आणि त्यामध्ये ITI, डिप्लोमा, कोणत्याही ब्रँचचं असो, कोणत्याही ब्रँचचं ITI असेल, ट्रेडचं असेल, आणि BE और BTech, ठीक आहे, कोणत्याही ब्रँच असेल तुम्ही अप्लाय करू शकता, ठीक आहे. त्यानंतर JE आणि सिनियर सेक्शन इंजिनियरची पण आपण माहिती घेऊ, पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट किंवा टेक्निशियनबद्दल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, RRB असिस्टंट लोको पायलट ऑब्लिक ड्रायव्हर म्हणजे बघा, RRBमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ज्या डिव्हिजनचे झोन्सचे जे रिक्रुटमेंट निघतात, जसं मुंबई आहे, इलाहाबाद आहे, चेन्नई आहे, त्यानंतर आपलं पटना आहे, बिहार आहे, किंवा मग आपलं कोलकाता आहे, याच्या अंडरमध्ये RRBच्या वेगवेगळ्या वॅकन्सीज निघत असतात. त्यामध्ये असिस्टंट लोको पायलट ही जी पोस्ट आहे याच्या सगळ्यात जास्त वॅकन्सीज असतात, म्हणजे 1000मध्ये वॅकन्सीज असतात. यावर्षी साधारण 35,000 ते 40,000च्या वर वॅकन्सी इथे कमीत कमी निघण्याची शक्यता आहे. मागच्या 2-3 वर्षाआधी 60,000 प्लस वॅकन्सीज आल्या होत्या. अतिशय चांगला जॉब आहे, अतिशय चांगलं सॅलरी आहे. मी तुम्हाला पुढे सांगेलच माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळी लोको पायलटबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. लोको पायलट किंवा टेक्निशियनमध्ये सुद्धा सेम सगळं आहे, सिलेबससुद्धा सेम असतं, त्याचं रिक्वायरमेंटसुद्धा सेम असते. आपण क्वालिफिकेशन बघू, एज लिमिट बघू, सॅलरी बघू, नंतर एक्झामचं पॅटर्न बघू, आणि सिलेबसमध्ये काय काय ते विचारू शकतात ते सुद्धा बघणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला टेक्निशियनसुद्धा हे पद सेम कॅटेगरीज आहे, त्यासाठी सुद्धा मी इथे सेम सगळी माहिती त्यासाठी इम्प्लिमेंट होते, ठीक आहे. त्यामध्ये क्वालिफिकेशन बघू आपण. याच्यामध्ये ITI, ठीक आहे, पहिलं क्वालिफिकेशन आहे. म्हणजे हे एकच असं पद आहे ज्याच्यामध्ये ITI, डिप्लोमा आणि BE तिन्ही जण अप्लाय करू शकतात, ठीक आहे. प्रिफरेबल असतं तिथे. तुमचं जर 10th आणि 12th झालं असेल किंवा 10th असेल प्लस तुमचं ITI असेल, ठीक आहे, 10th नंतर ITI असतो. तर ITI एनी ट्रेड, कोणतंही ट्रेड, म्हणजे तुमचं फिटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, तुमचं डिझेल मेकॅनिक असेल, ड्राफ्टमॅन असेल, तुम्ही कोणते ट्रेड असेल ITIमध्ये. त्यामुळे मी इथे स्पेसिफाईड असा ट्रेड लिहिलेला नाही आहे, ठीक आहे. NCVT किंवा SCVTचं कोणतंही तुमचं डिग्री, ITI चालेल, सर्टिफिकेट चालेल. त्यानंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग बघा, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलसुद्धा घेतात, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन वगैरे, सिग्नल अँड सिस्टीम्स वगैरे. तर अलग अलग ब्रँचेस, खूप ब्रँचेस असतात याच्यामध्ये, त्यामुळे मी स्पेसिफिक ब्रँचेस इथे लिहिलेलं नाही आहे. परंतु या पोस्टचा हाच फायदा आहे की इथे वेगवेगळ्या ब्रँचेसचे किंवा ट्रेडचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर BE और BTechमध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर ऑटोमोबाईल हे मेन ब्रँचेस आहे. इतरसुद्धा
बाकीचे ब्रँचेस आहेत जसं CSE आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग वगैरे, आणि सिव्हिललासुद्धा जिथे वॅकन्सीज राहू शकतात. आत्ता रिसेंटली त्यांनी खूप म्हणजे साधारण 8 जूनच्या तारखेला एक ऑफिशियल नोटिफिकेशन दिलेलं आहे RRBच्या साईटवर. त्यामध्ये त्यांनी खूप वेगवेगळ्या टेक्निकल आणि प्लस नॉन टेक्निकलच्या पोस्टबद्दल माहिती दिलेली आहे की त्या पोस्ट निघू शकतात. साधारण 2 लाख प्लस पोस्ट इथे निघणार आहेत RRBमध्ये यावर्षी एंडिंगपर्यंत. अतिशय चांगला चान्स आहे रेल्वेमध्ये ज्यांना इंटरेस्टेड आहे त्यांना. ठीक आहे, या आपण आज जे बघतो आहे ते असिस्टंट लोको पायलट और ड्रायव्हर और टेक्निशियनबद्दल बघतो आहे. याच्यामध्ये एज लिमिट आहे ओपनसाठी 18 ते 30 आहे, OBCसाठी 3 वर्ष शिथिल म्हणजे 18 ते 33 आहे, SC STसाठी 18 ते 35 आहे, आणि बाकी वुमन्स रिझर्वेशन जे असतं त्यांचं एज लिमिट असतं ते सुद्धा 18 ते 35मध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर सॅलरी बघा, सॅलरीचं जे बेसिक आहे सध्याच्या स्टेजनुसार किंवा सध्याच्या स्केलनुसार 19,900 आहे, हे बेसिक असतं. टोटल सॅलरी 35,000 प्लस जाते, इन्क्लुडिंग अलाउन्सेस, DA वगैरे, HRA वगैरे सगळं 35,000. परंतु लोको पायलटचं एक विशेष असं आहे की याच्यामध्ये ओव्हरटाईम वगैरे राहण्याची शक्यता असते, कारण तुम्हाला रेल्वेवर राहावं लागते, त्याच्यामुळे तुम्हाला ड्युरेशन तुमचा वाढू शकतो, वर्किंग आवर्स वाढू शकतात. तर ही जी सॅलरी आहे काही लोकांची 60 ते 70 हजाराच्या घरातसुद्धा जाते तुमच्या याच्यानुसार म्हणजे सिनियरिटीनुसार. ठीक आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे इथे एक्झाम पॅटर्न आहे. एक्झाम पॅटर्नमध्ये तुम्हाला सांगतो की CBT याच्यामध्ये 2-3 टाईपचे होतात. लोको पायलटबद्दल बोलतो आहे, प्रत्येक पोस्टच्या अलग अलग त्याच्या एक्झाम पॅटर्न आहे. आपण सध्या लोको पायलट किंवा टेक्निशियनबद्दल बोलतो आहे. तर पर्टिक्युलरली लोको पायलटमध्ये CBT 1 म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 होते, त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 होते, त्याच्यामध्ये पार्ट 1 पार्ट 2 आहे. पार्ट 1मध्ये जनरल सिलेबस आहे आपला, आणि पार्ट 2मध्ये ट्रेड थेअरी विचारलं जाते किंवा ट्रेडबद्दल विचारलं जाते. जर तुम्ही इलेक्ट्रिशियनचं असाल तर इलेक्ट्रिशियनबद्दल, तुमचा डिप्लोमा मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलबद्दल, इलेक्ट्रिकलचं असेल तर इलेक्ट्रिकलबद्दल, आणि इंजिनिअरिंग जे ब्रँचमध्ये असेल त्याबद्दल ते विचारलं जाते. ठीक आहे. त्यानंतर CBAT म्हणजे याला सायको टेस्ट म्हणतात. ठीक आहे, कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. याच्यावर तुमचं बुद्धिमत्ता चेक केली जाते. ते 30% वेटेज त्याला राहतं, म्हणजे फायनल जो कट ऑफ असतो, फायनल जे मेरिट असतं ते राहतं तुमच्या CBT 2 पार्ट A. ठीक आहे, पार्ट Aमध्ये 70%, पार्ट Bचं तुमचं फक्त क्वालिफाईंग आहे. तुम्हाला क्वालिफाईंग म्हणजे बघा, तुम्हाला मी इथे इलेस्ट्रेट करून सांगतो, महत्त्वाचं म्हणजे डिटेल सांगतो की CBT 1 जर तुम्ही दिली तर ज्या काही पोस्ट आहे, फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल म्हणून पकडू, समजा तुमच्या 100 पोस्ट आहेत, फॉर एक्झाम्पल 100 पोस्ट आहे, 100 × 20 एवढं सिलेक्शन म्हणजे 100 × 20 मुलांचं सिलेक्शन. बघा आता ते 100 × 20 म्हणजे ते होतं 2,000 मुलांचं सिलेक्शन होते CBT 1मध्ये, म्हणजे CBT 2 ते अपियर होतात. ठीक आहे. CBT 2मध्ये तुमचं जे काही आहे पार्ट 1 पार्ट 2 त्याच्यामध्ये तुमचं × 8. ठीक आहे, × 8 म्हणजे 100 × 8 म्हणजे 800 मुलांचं सिलेक्शन होते CBT 2मध्ये, आणि त्यानंतर जे क्वालिफाय होतात ते CBATला तुम्ही इथे अप्लाय करू म्हणजे ॲपियर होतात. ठीक आहे. परंतु जे काही मेरिट जो लागतो, जो फायनल मेरिट लागतो, सिलेक्शनचा मेरिट लागतो, तो लागतो पार्ट A, CBT 2 पार्ट A, पार्ट B नाही. पार्ट A मधलं 70% घेतलं जातं, म्हणजे 100पैकी तुम्हाला जिथे 60 मार्क असतील तर त्याचं 70% घेतलं जातं, आणि CBATचं 30% घेतलं जातं. सायको टेस्ट जे येते त्याचं 30%. कारण म्हणजे याचा अर्थ काय की तुमचं क्वालिफाय करायसाठी तुम्हाला CBT 1 महत्त्वाची आहे आणि CBT 2चा पार्ट B महत्त्वाचा आहे क्वालिफाय करायसाठी. बट तुम्हाला मेरिटमध्ये यासाठी, मेरिट रँकमध्ये यासाठी, सिलेक्शनसाठी CBT 2चा पार्ट A अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर CBAT 30% आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सिलेबस बघू याच्यामध्ये काय येतं याच्यामध्ये अंडरमध्ये. परंतु याचाच आणि याच्याबद्दल कट ऑफबद्दल मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की याचा कट ऑफ जो लागतो तो झोननुसार वेगवेगळा लागतो. याच्यामध्ये बघा मुंबईचा साधारण 40 असतं, म्हणजे ॲक्च्युली ते CBT 1चा 75 क्वेश्चन असतात. तुम्हाला मी ते डिटेल सांगेलच पुढे, परंतु 75 क्वेश्चनमध्ये तुम्हाला 40च्या रेंजमध्ये तुमचा मुंबईचा कट ऑफ लागतो. बाकी अलाहाबाद वगैरे असेल तर 38 वगैरे 37 वगैरे लागू शकतो. 35 to 45 म्हणजे 75पैकी 35 to 45च्या रेंजमध्ये याचा कट ऑफ लागतो पहिल्या याचा, आणि दुसऱ्या याचा हा 60% जातो, म्हणजे पर्सेंट 60%मध्ये येतो, कारण की 100 मार्काचं असते ते टोटल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 55 to 60 तुमचं जातं. पर्सेंटमध्ये सांगतो, मार्कामध्ये सांगत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा मार्किंग. याच्यामध्ये मार्किंग सिस्टीममध्ये एका प्रश्नाला 1 मार्क आहे, आणि ईच रॉंग ॲन्सरला 0.33 कटतात, म्हणजे 1/3चा रेशो आहे. ते 3 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा CBT 1ची माहिती घेऊ आपण आता. CBT टेस्ट 1ची त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे मॅथ्स, रिजनिंग, जनरल सायन्स आणि GK आणि करंट अफेअर्स. याच्यामध्ये मॅथ्समध्ये बघा
20 प्रश्न 20 मार्क, रिजनिंगमध्ये 25 प्रश्न 25 मार्क, जनरल सायन्समध्ये 20 प्रश्न 20 मार्क, जी के आणि करंट अफेअर्स हे इंडिया लेवलचं राहील सगळं, नॅशनल लेवलचं, तर ते 10 प्रश्न 10 मार्क, टोटल 75 प्रश्न किंवा 75 मार्क राहतील. आणि 60 जे राहतं तुमचं 60 मिनिट राहतात, म्हणजे साधारण 1 तास. 1 तासामध्ये तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामध्ये कट ऑफ ऑलरेडी सांगितलेला आहे 35 to 45, म्हणजे 75 पैकी 35 to 45च्या रेंजमध्ये हा कट ऑफ राहतो पहिल्या याचा. ठीक आहे, पहिल्या एक्झामचा. ठीक आहे, याच्यामध्ये मॅथ्स आपलं जे काही नॉर्मल मॅथ्स असतं, आपलं जे काही ॲप्टिट्यूड टेस्ट असते त्याचं जो सिलेबस आहे तुम्ही रेफर करू शकता. हे तुम्हाला कुठेही मिळून जाईल, कुठेही मिळून जाईल. ठीक आहे, हे सगळं कॉमन सिलेबस असतं. आणि त्यानंतर रिजनिंगचं सुद्धा आहे. त्यानंतर जनरल सायन्समध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड सगळं आहे. जे फिजिक्स आलं, केमिस्ट्री आलं, बायोलॉजी आलं, आणि जी के आणि करंट अफेअर्स जे आहे ते सगळं नॅशनल लेवलचं तुमचं करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपल्या इंडिया लेवलचं. त्यानंतर बघा CBT 2 पार्ट ए. CBT 2 पार्ट एमध्ये मॅथ्स, रिजनिंग, जनरल सायन्स आणि जी के जी आहे आणि सेम सिलेबस आहे याचा, फक्त याला मार्क जास्त आहे. CBT टेस्ट 1 आणि 2चा पार्ट एचा सेम सिलेबस आहे. त्याच्यामध्ये मॅथ्स 25 प्रश्न 25 मार्क, रिजनिंग 25 प्रश्न 25 मार्क, जनरल सायन्स 40 प्रश्न 40 मार्क, जी के जी आणि CA म्हणजे करंट अफेअर्स 10 प्रश्न 10 मार्क. 100 मार्काची ही टेस्ट असते. याच्यामध्ये 90 मिनिट्स म्हणजे साधारण 1.5 तासाचा वेळ दिला राहतो. याच्यामध्ये जो कट ऑफचा जर विचार केला आपण CBT 2चा, ठीक आहे, CBT 2मध्ये जर तुम्ही बघितलं त्याचे 70% मार्क्स घेतले जातात फायनल कट ऑफमध्ये. 100 पैकी 55 ते 60 मार्क तुम्हाला असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही फायनल कट ऑफमध्ये येऊ शकता. याच्यामध्ये येऊ शकता, फायनल मेरिटमध्ये येऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर CBT 2चं पार्ट बी जर बघितला तर हा तुमच्या ट्रेड थेअरीवर असतो किंवा तुमच्या ब्रँच रिलेटेड. जर तुम्ही इलेक्ट्रिशियनचे असेल तर इलेक्ट्रिशियनचे 75 प्रश्न 75 मार्क आणि 60 मिनिट म्हणजे 1 तासाचं याला ड्युरेशन राहील. ठीक आहे, हे फक्त क्वालिफाईंग आहे. याचं तुम्हाला मेरिटच्या याच्या रँकमध्ये काहीच फायदा होणार नाही, परंतु क्वालिफाय करणं आवश्यक आहे. बऱ्यापैकी बेसिक माहिती तुम्हाला मिळाली असेल. आपण साधारण म्हणजे पूर्ण क्लॅरिफिकेशन घेतल्यानंतर आणि त्यांचं एक नोटीस जारी झाली आहे त्याच्यामध्ये आपल्या RRBच्या साईटवर 8 जूनला. त्याचं नोटीसचं जे काही PDF आहे किंवा जे काही त्याचं इमेज आहे मी ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलवर शेअर करेल. आणि जे काही 1-1.5 वर्षापासून व्हिडिओज अवेलेबल आहेत आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहेत, परंतु ते क्लॅरिटी नव्हती, कन्फर्मेशन नव्हतं, त्यामुळे आपण आपल्या चॅनलवर आजपर्यंत व्हिडिओ दिलेला नाही आहे. परंतु आता ती गोष्ट बऱ्यापैकी क्लिअर झालेली आहे. म्हणजे ॲड तर पुढे येईलच आता 1-2 महिन्यामध्ये, परंतु तुम्हाला आता थोडंफार इथे तयारीत राहणं आवश्यक आहे. जे काही माझे विद्यार्थी मित्र आहेत, जे काही माझे सबस्क्रायबर्स आहे, रेग्युलर व्ह्युअर्स आहे, ITA होल्डर असेल ते कोणत्याही ब्रँच असो, त्यानंतर डिप्लोमा असेल, पॉलिटेक्निक असेल किंवा मग BE BTech असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, अतिशय चांगली सॅलरी स्केल आहे, 35 ते 40च्या रेंजमध्ये स्टार्टिंग सॅलरी आहे. प्लस तुमचं OT वेगळं तर ते 50-60च्याही वर जाऊ शकतं. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यामुळे तुम्हाला जॉबचं कधीच काही येणार नाही. आणि कोणत्याही इथे सगळेजण अलाव असल्यामुळे म्हणजे डिप्लोमा IT आणि BE सुद्धा अलाव असल्यामुळे सगळ्या ब्रँचचे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, तर तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल, बऱ्यापैकी एक्झाम पॅटर्न लक्षात आला असेल. तुम्ही जर कमेंट वगैरे मला केली तर तुम्ही परत पुढचे जे व्हिडिओ सिलेबस रिलेटेड आपण डिटेल व्हिडिओ इथे टाकू किंवा डिटेल व्हिडिओ आपल्या व्हिडिओ याच्यावरती येईलच, चॅनलवर येईलच. आणि पुढे आपण JEE म्हणजे डिप्लोमा बेस्ड जे काही पोस्ट असतात आणि सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणजे BE और BTech बेस्डच्या पोस्ट आहे त्याबद्दल आपण माहिती आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळायला हवी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काहीतरी माहितीपूर्वक वाटला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ग्रुप्समध्ये किंवा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.